तर मित्रांनो नमस्कार. सकाळी 7 वाजताच एक नवीन कार्यक्रम करतोय. अजून आंघोळही झाली नाही. आज गूळ 2 किलो आणि इलायची पावडर 100 ग्रॅम उकळायचा दणका चालू केला आहे. डाळिंबाच्या प्लॉटमध्ये दोन्ही प्लॉटच्या मधोमध सकाळचे 7 वाजले. सूर्यदेवता निघाले, बघू शकता तुम्ही. आमचे दोन्ही कुत्रे मागच आले सकाळी सकाळी माळावर पळत पळत. जितूबाईचा चाललाय तो काकांचा दणका. तर मित्रांनो एवढ्या सकाळी हा प्रयोग करण्याचा उद्देश एकच की सकाळी लवकर एकदम 6-7लाच हे काम आपण केलं पाहिजे. गूळ, इलायची पावडर आणि पाणी, त्याच्यामध्ये 4-5 लिटर पाणी घेऊन 5-6 लिटर आणि ते पूर्ण आटेपर्यंत उकळायचं राहतं. त्याने काय होतं का त्या वासाने मधमाशा आकर्षित होतात आणि एखादी अर्धी मधमाशी जर आली ना तर ती बाकीच्या मधमाशांना संदेश घेऊन जाते पोळ्यापर्यंत त्यांच्या, आणि त्या मधमाशा आपल्याला जास्त आकर्षित होतात, जास्त येतात. इलायची पावडर आता टाकली त्यांनी. तर सकाळी बरोबर सकाळी एवढ्या लवकर करायचा उद्देश फक्त हा आहे की आपण जो जाळ करतो ना, आता काही ठिकाणी लाईट राहते नाही राहते किंवा गॅस नाही राहत किंवा इंडक्शन शेगडी नाही लावू शकत आपण. आता इथं काही सुविधा नाही आपली तशी, तर आपण जाळ केलाय. काय होतं, मधमाशी जाळ जेव्हा करतो आपण त्या धुरामुळं मधमाशी निघून जाते, म्हणजे पळती लांब. तर आपण बघा काही लोक मध काढताना धूर काढतात, मग ते मध त्या धुराने पळून जातं. तसे हा प्रकार इथं घडू शकतो. मधमाशी शक्यतो 10 नंतर येते. कोणत्याही बागेमध्ये फुलाकडे आकर्षित ही 10 नंतरच होती, 10च्या आत होत नाही. मधमाशी फक्त सूर्याच्या दिशेवर तिचा प्रवास असतो, म्हणून आपण मधमाशांच्या पेट्या पण ठेवतो ना, त्या सूर्याकडे तोंड करूनच ठेवायच्या. मधमाशी फिरते कुठेही, GPS सिस्टम सारखी फिरते ना, त्या सूर्याच्या याच्यावरच तिचं सगळं नियंत्रण काम चालतं. रात्रीचे मधमाशी कधी ऍक्टिव्ह नाही राहत, रात्रीचे ती पोळ्यावरच राहते. तर मधमाशी येण्यासाठी आपल्याला हा प्रयोग आपण केला आहे. आणि मधमाशीचं असं आहे ती जेमतेम रेग्युलरली 3 ते 4 किलोमीटरच्या दरम्यान 5 किलोमीटर जास्तीत जास्त फिरत असते, म्हणून त्यावेळेला हा प्रयोग आपल्याला करायचा आहे. धन्यवाद मित्रांनो. प्रयोग कसा वाटला नक्की सांगा. रिझल्ट कसे वाटले ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत